अहो, ऐकलं का? आपल्या भारताची शान पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर चमकली आहे. पण यावेळीचं कारण एखादा किल्ला किंवा डोंगर नाहीये बरं का, तर कारण आहे एक खास म्हैस. होय, साताऱ्याच्या एका म्हशीनं थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवलंय. काय घडलं असं की अख्ख्या जगाला या म्हशीचा लळा लागलाय? चला जाणून घेऊयात या राधा म्हशीची कमाल कहाणी. ही म्हैस आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी गावची. तिचं नाव आहे राधा. पण ही काही साधी सुधी म्हैस नाहीये बरं का, तर तिला सगळे बुटकी राधा म्हणून ओळखतात. आता तुम्ही विचाराल बुटकी का? कारण राधा म्हैस आहे जगातील सर्वात लहान पाळीव म्हैस आणि तिची उंची फक्त 2 फूट 8 इंच आहे. हेच तिचं वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे जगानं तिची दखल घेतली. राधाचा जन्म 19 जून 2022 रोजी झाला. शेतकरी त्रिंबक बोराटे आणि त्यांचा मुलगा अनिकेत बोराटे यांच्या घरी तिने जन्म घेतला. राधा दिसायला गोंडस होती, पण तिची उंची वाढत नव्हती. ती 2-2.5 वर्षाची झाली तरी लहानच राहिली. अनिकेत बोराटे या कृषी पदवीधर मुलानं तिच्या या खास उंचीकडे लक्ष दिलं आणि तिला कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी करायचं ठरवलं. सुरुवातीला कोणी प्रतिसाद दिला नाही, पण 21 डिसेंबर 2024 रोजी सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात राधानं पहिल्यांदा सहभाग घेतला आणि मग काय, सगळीकडे तिची चर्चा सुरू झाली. त्यानंतर तिने पुसेगाव, निपाणी अशा एकूण 13 कृषी प्रदर्शनामध्ये खास आकर्षण म्हणून सहभाग घेतला. जिथे जाईल तिथे राधा सर्वांच्या कुतूहलाचा आणि कौतुकाचा विषय ठरली. या यशामुळे प्रेरणा घेऊन अनिकेत यांनी राधाच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केला. सर्वात आधी 24 नोव्हेंबर 2025 रोजी तिची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. त्यानंतर 12 सप्टेंबर 2025 ला गिनीज रेकॉर्डसाठी पाहणी अहवाल पाठवण्यात आला आणि 20 सप्टेंबरला कागदपत्र सादर झाली. अखेरीस जगातील सर्वात बुटकी पाळीव म्हैस म्हणून राधाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये दिमाखात नोंद झाली. त्रिंबक बोराटे आणि त्यांचे पुत्र अनिकेत बोराटे यांच्या मेहनतीला आणि प्रयत्नांना मोठं यश मिळालं. साताऱ्याच्या या छोट्याशा म्हशीनं कमाल केली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं नाव जगात मोठं केलं. गिनीज बुकात नोंद झाल्यावर राधाला पाहण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून लोक येतात.